श्री सत्यनारायणाय नमः. चला पूजेची तयारी करा. एका तपकात तांदूळ पसरून अष्टदिशांना 8 सुपाऱ्या ठेवा. नंतर एक कलश घ्या, त्यात आंब्याची पाने घाला. हो गुरुजी, माझी तयारी झाली आहे. माझे PhDचे 8 विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडून मी 8 विषयांवर PowerPoint प्रेझेंटेशन्स करून घेतलेली आहेत. म्हणा ओम श्री सत्यनारायणाय नमः. शर्करा स्नानम समर्पयामी, घृत स्नानम समर्पयामी. हो गुरुजी, मला आमंत्रण देणाऱ्या संचालक, विभाग प्रमुख यांच्यासाठी मी इथल्या प्रसिद्ध मिठाईचे बॉक्सेस घेतलेच आहेत. छान. हळद कुंकू अक्षत बरोबर बाळगा. ते कशासाठी गुरुजी? अहो, त्यांना आमंत्रण देण्यासाठी, म्हणजे ते तुम्हाला पुन्हा बोलवतील. बरं, पूजा चांगली तोंडपाठ झाली आहे का? आमची गोष्ट वेगळी. आम्ही व्रतबद्ध झाल्या हेच शिकत आलो आहोत. मला पाठ करायची जरुरी नाही गुरुजी. PowerPoint बघण्यात आमचे श्रोते गुंग झालेले असतात, इतके की बोलण्याकडे त्यांचं अर्धवट लक्ष असतं. हां, पण मी काय करते, अधूनमधून विनोदी किस्से सांगते. त्यामुळे एकच फायदा होतो. कोणता? काही जण मोठ्यांदा असतात, त्यामुळे डुलक्या खाणारे खडबडून जागे होतात. तथास्तु. बरं, प्रसादाचं काय करता? अहो, माझ्या सुदैवानं यजमान सर्व व्यवस्था करतात. बहुतेक वेळा पंचतारांकित हॉटेलात हे व्याख्यान असतं, तेव्हा प्रसादाची चंगळच चंगळ असते. अरे वा वा वा. मलाही एकदा बोलवा तुमची पूजा बघायला. तुमची पूजा समजली नाही तर निदान हसायला आणि प्रसादाचं जेवण तरी मिळेल, नाही का? सारखं तोच तूप ठिबकणारा शिरा खाऊन खाऊन कंटाळलोय मी. जरूर, पण एकदाच बरं का? का हो, असं काय म्हणता? एवढा काय मी हापापलेलो नाही आहे पंचतारांकित हॉटेलातलं जेवायला. शिवाय मलाही तूप साखरेचे पदार्थ खाऊन खाऊन माझ्या गुळाच्या ढेपेचा घेरा आणखी वाढवायचा नाहीये. पण मी म्हणलंय का अनुभव घ्यावा. माफ करा गुरुजी, तसं नव्हतं हो मला म्हणायचं. अंदर की बात अशी आहे की माझे सगळीकडे तेच ते दृष्टांत आणि तेच ते विनोद. मग तुम्हालाच मधूनच उठून जावंसं वाटेल. चालायचंच की होते. मला नाही का तीच पूजा सांगावी लागत. कंटाळा आला तरी पापी पेटका सवाल. निदान जागा आणि श्रोते वेगळे वेगळे यावरच मी समाधान मानतो. तुम्हीही तेच करावे. तेच तर चाललंय ना. अहो, एकच पेपर मी देशातच काय, पण परदेशातही निरनिराळ्या ठिकाणी वाचत असते. अहो, मीच काय, सगळे मॅनेजमेंट कन्सल्टंट हेच करत आलेत. काही जण क्वालिटी सिस्टीम्सवर व्याख्यान ठोकतात, या कंपनीतून त्या कंपनीत, तर काही जण जपानी पद्धतीवर. श्रोते तेवढे वेगवेगळे म्हणून खपून जातं. हल्ली सॉफ्ट स्किल्सचं प्रस्थ फार वाढलंय. म्हणजे तेच ना, आम्ही सांगत असतो ते. कोणाशी कसे बोलावे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियम च नानृतम ब्रूयात. सत्य बोलावे पण अप्रिय सत्य बोलू नये. बरोबर आहे गुरुजी. अहो, या कन्सल्टंट्सना गोड गोडच बोलावं लागतं. स्पष्ट वक्ता कोणालाही नको असतो. अहो, पुन्हा व्याख्यान द्यायला आमंत्रण हवं असेल तर रुचेल तेच सांगावं लागतं ना. ठीक आहे. भगवंतांनी एकच मार्ग सांगितलेला आहे. तुमच्या विद्यापीठात तुम्ही कोणाला बोलवाल तेच तुम्हाला बोलवतील. अहो, एक प्रकारचं हळदी कुंकूच बरं का आहे. बरं, थांबू आता, कारण मला आता मंगळागौरीची पूजा सांगायला जायचंय. अरे च्या, मलाही दुपारी जवळच्या कॉलेजात भाषण द्यायला बोलावलंय. असं? कोणत्या विषयावर? आजच्या युवकांसमोरील आव्हाने. वा, पोथी म्हणजे आपलं ते तुमचं PowerPoint विसरू नका म्हणजे झालं. गुरुजी, पाया पडते, आशीर्वाद द्या. अहो, तुम्ही उच्च विद्याविभूषित, मी पामर काय आशीर्वाद देणार.
हा, आमच्या वाडवडिलांचं एक ठीक होतं 60-70 वर्षांपूर्वी. प्रत्येक बाईला म्हणजे यथायोग्य स्त्रीला बरं का अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हटलं की मामला खतम. मी तर द्विपुत्र सुद्धा म्हणू शकत नाही. तुमची काय मनोकामना आहे तेवढं मला सांगा. गुरुजी, आमचा श्रावण मार्च महिन्यात, कारण 31 तारखेच्या आत सगळ्यांना फंड्स संपवण्याची घाई असते. मला वर्षभर आमंत्रणं मिळत राहोत आणि फक्त नोकरीत असतानाच नाही तर निवृत्तीनंतरही पूजेची नाही व्याख्यानांची आमंत्रणं मिळत राहोत असं म्हणा गुरुजी. तथास्तु. चला म्हणा माझ्या मागे. श्री सत्यनारायणाय नमः.